स्वागत करते। आज क्लास 9th सब्जेक्ट मॅथमॅटिक्स आपण बघणार आहोत। फर्स्ट चॅप्टर आहे सेट। सेट्स म्हणजे मराठीतून म्हणतात संच। हा चॅप्टर आपण थोडासा फर्स्ट इंट्रोडक्शन पार्ट बघूया, त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 1.1 स्टार्ट करणार आहोत। हे लेक्चर मराठी आणि सेमी दोन्हीसाठी आहे। दोन्ही स्टुडंटला चांगल्या पद्धतीने अंडरस्टँडिंग होणार आहे। त्यामुळे आपण स्टेप बाय स्टेप फर्स्ट इंट्रोडक्शन बघूया, म्हणजे नेमकं संच म्हणजे काय, सेट म्हणजे काय, त्याची व्याख्या, त्याची डेफिनेशन, त्याच्या मेथड्स कोणत्या आहेत, फॉर एक्झाम्पल्स काय असतात, ते आपण सगळे इथे बघूया। सो लेट्स स्टार्ट। बघा, फर्स्ट आहे सेट्स। डेफिनेशन: द कलेक्शन ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड अ सेट। सिंपल आहे ना, एक वस्तू आहे, वस्तूच्या संचांना संच म्हणतात। ओके, द कलेक्शन ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड अ सेट। मग आपण एक्झाम्पल काय देऊ शकतो, वस्तूच्या संच आहे। ओके, एक्झाम्पल: डे ऑफ वीक, मंथ्स इन इयर। एका वर्षामध्ये किती मंथ्स असतात? 12। मग त्या 12 जे महिने आहेत त्या महिन्यांच्या संचाला सेट्स म्हणतात। अजून काय म्हणणार आपण? डेज ऑफ वीक। एका आठवड्यामध्ये किती वार असतात, किती डेज असतात? तर 7। मग ते काय झाले? सेट झाले। ओके, अजून कोणते? अजून भरपूर एक्झाम्पल आहेत जे की सेटचे एक्झाम्पल आहेत। ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं की अजून कोणते एक्झाम्पल येतील। ओके, नेक्स्ट, नेम ऑफ सेट इज गिवन बाय कॅपिटल लेटर। सेटचं नेम हे प्रत्येक वेळेस कॅपिटल लेटरने डिनोट केलं जातं। फॉर एक्झाम्पल A B C D अप टू सो ऑन, A to Z पर्यंत जेवढे लेटर्स आहेत तेवढ्या लेटरने आपण काय करू शकतो? सेट डिनोट करू शकतो। आणि सेट डिनोट केल्यानंतर जे आतले एलिमेंट आहेत, आता सेट म्हणजे नेमकं कसं डिनोट केलं जातं? तर बघा, हा कर्ली ब्रॅकेट। भरपूर स्टुडंटला हा कर्ली ब्रॅकेटच जमत नाही, त्यांनी काय करायचं आहे का, नोटबुक वरती प्रॅक्टिस करायची कर्ली ब्रॅकेट। कारण कसं पण काढून, असं वगैरे काढून नाही चालणार, असं काढून नाही चालणार। कर्ली ब्रॅकेट व्यवस्थित जमला पाहिजे, जो की अशा पद्धतीने असतो। कर्ली ब्रॅकेट पूर्ण काढला तरी टोटल तो कंप्लीट करता आला पाहिजे आपल्याला। ओके, आणि ह्या कर्ली ब्रॅकेट मध्ये आतमध्ये जे एलिमेंट्स असतात, जे आतमधले घटक असतात, ते घटक आपण स्मॉल लेटरने डिनोट करतो, जे की A B C D। ओके, म्हणजे मेन जो सेट आहे तो सेट आपण कॅपिटल लेटरने रिप्रेझेंट करतो, कॅपिटल A, कॅपिटल B, कॅपिटल C अँड सो ऑन। आणि आतले जे एलिमेंट्स आहेत, ह्या सेटच्या आतमधले जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स आपण स्मॉल लेटरने डिनोट करतो, जे की स्मॉल A, B, C आणि D। आणि आता ह्याच्या नंतरचा पार्ट काय बघितला आपण? फर्स्ट डेफिनेशन बघितली। कलेक्शन ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड अ सेट। सिंपल आहे ना, तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, डिफाइन सेट, गिव 2 एक्झाम्पल्स। सेटची व्याख्या द्या आणि कोणतेही 2 एक्झाम्पल द्या, असा प्रश्न विचारला की आपण काय करणार? सेटची व्याख्या लिहिणार आणि कोणतेही 2 एक्झाम्पल, जे की तुम्हाला पण माहिती आहे, आता तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगणारच आहे। ओके, देन आपण कशा पद्धतीने रिप्रेझेंट केला जातो ते बघितले, आतले एलिमेंट कशा पद्धतीने रिप्रेझेंट केले जातं ते बघितलं। त्यानंतर पार्ट येतो मेथड्स। मेथड्स म्हणजे पद्धत। सेटच्या नेमके मेथड्स कोणत्या आहेत? तर 2 पद्धत आहेत। फर्स्ट आहे लिस्टिंग मेथड, सेकंड आहे रूलर मेथड। लिस्टिंग मेथडला दुसरं नाव आहे रोस्टर। लिस्टिंग मेथड म्हणजेच यादी पद्धत, आपण यादी पद्धतीने ते लिहू शकतो। सेकंड आहे रूल मेथड, त्याला आपण काय म्हणतो? बिल्डर फॉर्म मेथड। रूल मेथड म्हणजे ते गुणधर्म पद्धत आहे, ती सेकंड मेथड आहे। दोन्ही पद्धतीने आपण सेट्स सॉल्व करू शकतो। मग आता आपण फर्स्ट लिस्टिंग मेथड आणि रूल मेथडचे एक एक्झाम्पल बघूया। लिस्टिंग 2 आपण मेथड्स बघितले होते, लिस्टिंग मेथड आणि रूल मेथड। लिस्टिंग मेथड म्हणजे यादी पद्धत, रूल मेथड म्हणजे गुणधर्म पद्धत। मग आपण एक एक्झाम्पल घेऊया सिंपल, जे की तुम्हाला चांगल्या पद्धतीने अंडरस्टँडिंग होईल, समजेल। सेट ऑफ नॅचरल नंबर। सेट ऑफ नॅचरल नंबर म्हणजे काय? मी तुम्हाला सांगितलंय का की 1 to 10 पर्यंतच घ्या, 10 to 20 पर्यंत घ्या, असं काही मी डिनोट केलं नाही। फक्त काय म्हणलं मी? सेट ऑफ नॅचरल नंबर म्हणजे एक नैसर्गिक संख्यांचा संच आहे। मग तो कसा डिनोट करायचा?
मेथड फर्स्ट आहे जे की लिस्टिंग मेथड. लिस्टिंग मेथड म्हणजे काय? यादी पद्धत. मी तुम्हाला सांगितले यादी पद्धत म्हणजे काय, आपण कर्ली ब्रॅकेट मध्ये डिनोट करू शकतो. मग मी काय केलं, कर्ली ब्रॅकेट काढलं 1 2 3 4 अँड सो ऑन. अँड सो ऑन का लिहिलं? कारण आपल्याला नॅचरल नंबर कुठे स्टॉप होणार आहेत माहितीये का? इनफायनाइट आहेत नॅचरल नंबर. त्यामुळे मी काय केलं 1 2 3 4 डॉट 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 म्हणजे अँड सो ऑन दाखवलं. आणि सेट हा मी कॅपिटल ए नच डिनोट केला. ओके, जो की मी तुम्हाला डेफिनेशन झाल्यानंतर सांगितलं होतं. सेट हा ऑलवेज कॅपिटल लेटरने डिनोट केला जातो. त्यामुळे a = 1 2 3 4 अँड सो ऑन. नेक्स्ट आपली सेकंड मेथड आहे रूल मेथड. रूल मेथड म्हणजे गुणधर्म पद्धत. गुणधर्म सांगायचा आहे म्हणजे कर्ली ब्रॅकेट मध्ये ह्याची प्रॉपर्टी सांगायची. प्रॉपर्टी म्हणजे आपल्याला गुणधर्म माहितीये. मग जो आपला क्वेश्चन असतो तेच ते गुणधर्म डिनोट करतं. फक्त रीड कसं करणार आहे आपण? a इज अ सेट ऑफ ऑल x such that x is a natural number. फक्त आपण सांगतोय, काय सांगतोय की हे काय आहे? नॅचरल नंबर आहे. आपण त्याची प्रॉपर्टी, फक्त दोन्हीमध्ये हाच फरक आहे. एक आहे ते यादी तयार करतो, दुसरा आहे तो त्याचा गुणधर्म सांगतो. ओके, या मेथड्स दोन्ही एकमेकावर डिपेंडिंग आहे. मग आपण काय करू? डायरेक्ट प्रॅक्टिस सेट 1.1 बघू. सो लेट्स स्टार्ट. प्रॅक्टिस सेट 1.1 सराव संच 1.1. त्यामध्ये आपला पहिला प्रश्न असा दिलाय, राईट द फॉलोइंग सेट इन रोस्टर फॉर्म. रोस्टर फॉर्म म्हणजेच लिस्टिंग मेथड. लिस्टिंग मेथड म्हणजेच यादी पद्धत. या पद्धतीने आपल्याला हे पहिले एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. 4 दिलेत एक्झाम्पल. त्यातलं फर्स्ट बघा, खालील संच यादी पद्धतीने सोडवा. म्हणजे हा संच, हा सेट जो आहे तो आपल्याला काय करायचंय? लिस्टिंग मेथडनं, रोस्टर मेथडनं म्हणजेच यादी पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचंय. सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर. इव्हन नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्यांचा संच करायचे. सम नैसर्गिक संख्या, फक्त नैसर्गिक संख्या नाही, सम नैसर्गिक संख्या. मग सम संख्या कुठल्या असतात? 2 4 6 8 10 12 14. ओके, 2 4 6 8 10 अँड सो ऑन. पण आपल्याला तिथे सांगितलं नाही की तुम्ही 10 पर्यंतच लिहा, 20 पर्यंतच लिहा. त्यामुळे मी काय केलं, आपण कधी पण सेट कशाने डिनोट करतो? कॅपिटल लेटरने डिनोट करतो. कॅपिटल A टू Z पर्यंत मी काय केलं? A ने डिनोट केलं, कर्ली ब्रॅकेट काढलाय, ओपन केलाय, इकडं क्लोज केलाय. ओके, कधी पण काढला तर क्लोज पण करायला पाहिजे ना. कधी कधी विसरतं फास्ट रायटिंग करताना. एवढं लक्षात ठेवा की कर्ली ब्रॅकेट ओपन केल्यानंतर क्लोज पण करायचं. 2 4 6 8 अँड सो ऑन. हे झालं फर्स्टचं आन्सर. आहे का काय अवघड? एकदम इझी आहे. सेकंड काय आहे? सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर फ्रॉम 1 to 50. 1 ते 50 मध्ये प्राईम नंबर म्हणजे काय? मूळ संख्या. मूळ संख्या माहितीये? अशी संख्या की त्याला फक्त स्वतःनेच आणि एकनेच भाग जातो. फॉर एक्झाम्पल 2 3 5 7 हे काय झाले? प्राईम नंबर झाले. पण आपल्याला काय सांगितलंय? इव्हन प्राईम नंबर सांगा म्हणून. तुम्ही आज काय बघा होमवर्क की 1 ते 100 मध्ये प्राईम नंबर कोणते कोणते, आणि त्यात इव्हन प्राईम नंबर कोणता आहे? तर ते तुम्हाला फक्त आणि फक्त 2च सापडेल. 2 हा नंबर असा आहे, तो इव्हन आहे, सम आहे आणि प्राईम पण आहे, मूळ पण आहे. त्यामुळं सम मूळ संख्या म्हणजे इव्हन प्राईम नंबर हा फक्त आणि फक्त 2 असणार आहे. आणि सेट मी कशाने डिनोट केला तर कॅपिटल B = 2. देन सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्या असतात. ओके, ऋण पूर्णांक संख्या आपल्याला बघायचं. निगेटिव्ह म्हणजे ऋण, पॉझिटिव्ह म्हणजे धन. मग ऋण पूर्णांक संख्या भरपूर सांगता येणार आहेत आपल्याला. -1 -2 -3 -4 -5 अँड सो ऑन. त्यामुळे मी इथे काय केलं, सेट मला डिनोट करायचा राहिला, तो करू आपण कॅपिटल C न -1 -2 -3 अँड सो ऑन. देन आपल्याला फोर्थ वन क्वेश्चन सांगितलंय. त्याच्यामध्ये जे सारेगमपधनीचे आहे जे सूर आहेत ते तुम्ही लिस्टिंग मेथडनी कशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता, लिस्टिंग मेथडनी कसं अप्लाय करू शकता, हा क्वेश्चन 1 मधला 4था नंबरचा आपला क्वेश्चन आहे. तो तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की नेमकं कशा पद्धतीने ते आपण डिनोट करणार आहे. ओके, सरगम सूर आपल्याला दिलेले आहेत, मग ते कशा पद्धतीने डिनोट करायचं ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. शक्यतो कमेंट बॉक्स मध्ये जर कर्ली ब्रॅकेट नसेल तर त्यामधले जे सूर आहेत ते कसे लिहिणार आहेत ते तर मला कळू द्या. म्हणजे कमेंट करण्याचं एकच रिझन आहे की तुम्हाला कुठपर्यंत हा लेक्चर समजला आहे ते मला समजणार आहे. ओके, नेक्स्ट आपण बघूया क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड्स. आता इथं आपल्याला काय केलंय, सिम्बॉलिक स्टेटमेंट दिले आणि ते आपल्याला वर्ड मध्ये सांगायचंय, शब्दामध्ये सांगायचंय. मग ते आपण कसं सांगणार आहे?
इज एन एलिमेंट ऑफ सेट क्यू. म्हणजे संच क्यू जो आहे त्यामधला 4/3 हा एक घटक आहे. ओके. सेकंड काय सांगितलंय, -2 डज नॉट बिलॉंग्स टू n. n म्हणजे नॅचरल, कॅपिटल N म्हणजे नॅचरल नंबर. म्हणजे ते काय सांगितलंय, -2 म्हणजे जी नैसर्गिक संख्या आहे -2 ही नैसर्गिक संख्या आहे का, माहिती आहे ना तुम्हाला, ही नैसर्गिक संख्या नाही. म्हणून त्यांनी काय सांगितलंय, -2 डज नॉट बिलॉंग्स टू n. -2 इज नॉट एन एलिमेंट ऑफ n. ओके. म्हणजे n मध्ये नॅचरल नंबर मध्ये नैसर्गिक संख्यामध्ये -2 हा घटक नाही. आणि तिसरं काय सांगितलंय, p इक्वल टू p such that p is an odd number. हे कसं रीड करायचं मी तुम्हाला आता सांगितलं इंट्रोडक्शन पार्ट मध्ये. Set p is a set of all p such that p is an odd number. p कसा आहे, odd number आहे. ओके. हे झालं आपला क्वेश्चन नंबर 2. देन नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो तुम्हाला स्वतःला होमवर्कच असणार आहे, कारण त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय कोणतेही 2 एक्झाम्पल तयार करा, लिस्टिंग मेथड आणि रुलर मेथड. म्हणजे एकच एक्झाम्पल घ्यायचं, लिस्टिंग आणि रुलर प्रॉपर्टी पण सांगायची आणि यादी पद्धत पण तयार करायची. असे 2 एक्झाम्पल तुम्ही स्वतः तयार करायचे आहेत. नेक्स्ट व्हिडिओ आपण काय करू, क्वेश्चन नंबर 4 आणि 5 नंतर बघूया. सो थँक्यू.